तर आज आपण शिकणार आहोत गरोदर मातेची काळजी. तर गरोदर मातेची काळजी कशी घ्यायची, प्रस्तावना, ध्येय, उद्दिष्ट, नोंदणी, सेवा, प्रसूतीपूर्व भेट, गरोदर मातेची तपासण्या, आंबलिक पाल्पेशन, आहार, वैयक्तिक स्वच्छता याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. गरोदरपणात स्त्रियाला मिळणाऱ्या सेवाला प्रसूतीपूर्व सेवा असे म्हणतात. प्रसूतीपूर्व सेवा या गर्भधारणाच्या आधी सुरू होते व संपूर्ण गरोदरपणात त्या मातेला मिळालेली आवश्यक सेवा असते. म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीपासून ते डिलिव्हरीपर्यंत तिला सेवा दिली जाते आणि ती देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तिच्या आहारामध्ये, वैयक्तिक स्वच्छतामध्ये, तिचे औषध पाणी व बाळाची वाढ योग्य होते का नाही, किंवा गरोदरपणामध्ये मातेचं वजन वाढते की नाही, त्याविषयी सगळी काळजी घेतली जाते. त्यास गरोदर मातेची काळजी असे म्हणतात. मग आता ध्येय आपले काय असले पाहिजे? ध्येय प्रसूतीपूर्व सेवाचे प्रमुख ध्येय गरोदरपणाच्या शेवटी आरोग्यदायी मातेकडून आरोग्यदायी बालक प्राप्त करणे होय. म्हणजे यामध्ये काय सांगितले गेले आहे की जेव्हा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नोंदणी केली जाते तर ते प्रसूतीपूर्व सेवा देण्याचे मुख्य आपले ध्येय काय असते की मातेला आरोग्यदायी बनवायचे. कारण मातेला जर आरोग्यदायी बनवले तर होणारा बाळ जे आहे ते पण आरोग्यदायीच राहील. म्हणून तिच्या पोषणाकडे, तिला आरोग्यदायी समस्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. म्हणून प्रसूतीपूर्व सेवा मुख्य ध्येय गरोदरपणाच्या शेवटी आरोग्यदायी मातेकडून आरोग्यदायी बाल प्राप्त करणे. उद्दिष्ट गरोदर मातेच्या आरोग्यात व पोषणात सुधारणा घडवून आणणे व चांगल्या आरोग्याचे दर्जा प्राप्त करणे हे उद्दिष्ट आहे. दुसरं, प्रसूतीच्या काळात धोका निर्माण होऊ शकणाऱ्या अतिजोखमीच्या मातांना ओळखून त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे. नंतर मग गरोदर मातेला उत्कृष्ट आरोग्य उपलब्ध करणे. नंतर मग मातेच्या शारीरिक व मानसिक दृष्ट्या बालंतपणासाठी तयार करणे. नंतर मग माता मृत्यूदर व बालक मृत्यूदर व आजाराचे प्रमाण घडवून आणणे. नंतर स्वतःची व बालकाचे घ्यावयाची काळजी यास मातेस आरोग्य शिक्षण देणे हे त्याचे ध्येय आहे. सेवा कोणकोणती दिली जाते? सेवामध्ये पहिले नोंदणी असते, प्रसूतीपूर्व सल्ला असतो, प्रसूतीपूर्व भेट असते, विशेष आरोग्य संरक्षण असते आणि मातेची मानसिक तयारी. नोंदणी गरोदरपणाचे निदान झाल्याबरोबर लगेच गरोदरपणाची नोंदणी करणे. प्रत्येक विवाहित महिलेला प्रोत्साहन केले पाहिजे की जर तिला गरोदर राहिल्यास शंका असल्यास तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी केली पाहिजे. गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपूर्व भेट गरोदर मातेने पहिल्या 7 महिन्यात प्रत्येक महिन्याला एकदा भेट दिली पाहिजे. गरज असल्यास व त्यानंतर 8 व 9व्या महिन्यात 2दा भेट दिली पाहिजे. म्हणजे 7 महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात एकदा भेट दिली पाहिजे. नंतर 8व्या 9व्या महिन्यात 8व्या महिन्यात 2दा, 9व्या महिन्यात 2दा अशी भेट दिली पाहिजे. आणि अतिजोखमीची माता असल्यास दर आठवड्याला भेट दिली पाहिजे. नंतर मग प्रसूतीपूर्व भेट देण्यात येणारी सेवा. प्रसूतीपूर्व इतिहास नोंदणी, पूर्व इतिहास नोंदणी याच्यामध्ये तिला आजार कोणकोणता आहे, क्षयरोग, रक्ताशय, कुपोषण व हृदयरोग, मधुमेह या आजार असल्यास लवकर निदान लावून त्वरित उपचार करणे. नंतर मग मातेचे फॅमिली हिस्ट्री, कुणाला कुठला आजार आहे का संसर्गिक किंवा असंसर्गिक, तर बाळाला पण होऊ शकतो म्हणून त्याची पूर्वतयारी करणे. नंतर मग पर्यावरणाविषयी माहिती, घराचे आकार, पिण्याच्या पाण्याची सोय, सांडपाण्याची सोय आहे का, कचऱ्याची विल्हेवाट योग्यपणे होते का, पाण्याचा निचरा कसा आहे त्याची. मातृत्वाची पूर्व इतिहास म्हणजे पूर्व झालेले गर्भपात, पहिले गर्भधारण कशी होते, डिलिव्हरी कशी झाली होती, पहिली सीझर होती का नॉर्मल होती ते आपण लिहून काढायचं. नंतर गर्भाशयात
व्यतिरिक्त इतर कोणता आजार होता का, नंतर गर्भाशय व्यतिरिक्त इतर झालेले गर्भपात. आणि कधी कधी माहिती का तुम्हाला, गर्भाशयामध्ये गर्भ राहत नाही, युटेरसमध्ये गर्भ राहत नाही, कधी कधी फॉलिक्युलर ट्यूबमध्ये पण गर्भ राहते. मग त्याचा पण इतिहास जाणून घेतला पाहिजे. तो गर्भ राहिला तर मग लगेच पाडायचा असतो. फॉलिक्युलर ट्यूबमध्ये जेव्हा गर्भ राहतो ना, तर लगेच पाडला जातो, कारण ते मातेच्या जीवाला पण धोका असतो आणि बालकाच्या जीवाला पण धोका असतो. अशी जी तिची पूर्व इतिहास आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. नंतर मग वैद्यकीय इतिहास, मेन्स्ट्रुअल सायकल, मानसिक पाळीची माहिती पूर्ण आपल्याला पाहिजे. तिची मानसिक पाळीत नियमित स्त्राव आहे का, किती अंतर होते, महिन्याला येत होती का नाही, ते माहिती करून घेतली पाहिजे आपण. प्रसूतीपूर्व इतिहास माहिती पाहिजे. नंतर मग मागील प्रसूतीची इतिहास माहिती पाहिजे. नंतर गर्भधारणाची चिन्ह व लक्षणे आपल्याला माहिती पाहिजे. ती गरोदरपणातील तपासण्या, ताप, नाडी, श्वसन, हे जे ताप किती आहे आपण तपासले पाहिजे, नाडी, पल्स किती आहे तपासले पाहिजे, RR किती आहे, म्हणजे ती जेव्हा भेट द्यायला येईल तेव्हा तिची आपली तपासणी केली पाहिजे. उंची, वजन हे पण तपासणी केली पाहिजे. जर मातेची उंची जर कमी असेल तर तिचे नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. जर मातेची उंची बरोबर लेवलला असेल तरच तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. कारण जर मातेची उंची जर जास्त नसेल तर ती जी पेल्विकची जी लेंथ आहे ती एक्सपोज नाही होणार त्यासाठी. नंतर मग रक्तदाब आहे का नाही हे पण तपासणे. नंतर शुगर, युरिनमध्ये शुगर आणि प्रोटीनचे कण आहे का नाही ते तपासले पाहिजे. नंतर मग ब्लड टेस्ट केले पाहिजे. नंतर प्रमुख रक्त तपासणीमध्ये काय असतं, HIV टेस्ट तिची झालीच पाहिजे. नंतर स्टूल टेस्ट पण केली जाते. अम्बिलिकल पाल्पेशन, याच्यामध्ये अर्भकाची अवस्था, स्थिती, गर्भाची संख्या, जुये वगैरे तपासणीसाठी पाल्पेशन केले जाते. म्हणजे गर्भाची अवस्था कशी आहे, स्थिती कोणत्या साईडला आहे ती, नंतर मग गर्भाची किती संख्या आहे, जुये गर्भ नाही का हे तपासण्यासाठी. नंतर त्यामध्ये येते पहिलं फंडस ग्रीप. फंडस ग्रीपमध्ये काय असतं, फंडलला पाल्पेशन मधून गर्भाशयाच्या फंडस भागात गर्भाशयाचा कोणता भाग आहे ते लक्षात येते. 95% फंडलमध्ये बालकाचे बटस असतात, 3% बालकाचे डोके असतात. नंतर येतं लॅटरल ग्रीप. या पॅल्पेशन वरून गर्भाची पाठ कोणत्या बाजूला आहे ते समजतं. नंतर आहे पेल्विक ग्रीप. गर्भमस्तक कटऱ्यामध्ये ॲक्झिव झाल्या आहे की नाही हे समजतं. नंतर मग आहार. गरोदरपणात मातेचे वजन 10 ते 15 किलो वाढते, परंतु मातेला जर पुरेसे पोषण नाही मिळालं तर वजन 5 ते 6 किलोच वाढते. आहारात तिला काय काय दिलं पाहिजे, तर दुधाचा समावेश पाहिजे, ताज्या हिरव्या पालेभाज्याचा समावेश पाहिजे, तसेच फळे, अंडी व मांस याचा समावेश पाहिजे. नंतर मग वैयक्तिक स्वच्छता. मातेने जर योग्य स्वच्छता पाळली जेणेकरून तिच्या व तिच्या बालकाचे आरोग्य चांगले राहील. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये काय काय येणार, दररोज आंघोळ केली पाहिजे आणि दाताची निगा राखली पाहिजे, स्तनांची निगा राखली पाहिजे तेच. नंतर मग झोप, अविश्रांती, 8 तास झोप पाहिजे तिला. मलमूत्रविषयी माहिती पाहिजे आपल्याला तर तिला कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व आहारामध्ये द्रव्यपदार्थाचा समावेश केला पाहिजे. सकाळचा व्यायाम केला पाहिजे. नंतर धूम्रपान करता असं बंद केलं पाहिजे. नंतर मग स्तनांची निगा. गरोदरपणामध्ये हे महत्त्वाचा भाग आहे की तिनं तिच्या स्तनांची निगा केली पाहिजे. कारण डिलिव्हरीनंतर जर क्रॅक निप्पल असेल तर बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला क्रॅक निप्पलमुळे मातेला व बाळाला दोघांना पण त्रास होऊ शकतो, रक्तस्राव पण होऊ शकतं कधी कधी निप्पल्समधून. म्हणून तिनं दररोज आंघोळीच्या टायमाला स्वतःची निप्पलची व स्तनांची मालिश केली पाहिजे. नंतर मग धोक्याची लक्षणे. पायावर सूज, झटके, डोकेदुखी, विकनेस, योनी मार्गातून स्राव असे काहीही लक्षण आढळल्यास लवकर त्वरित उपचार केले पाहिजे. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केली पाहिजे. नंतर किरणोत्सर्ग हे एक महत्त्वाचं आहे. मातेत किरणोत्सर्ग टाळावे, कारण त्याच्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जसे की एक्सरे वगैरे किरणोत्सर्ग आहे. नंतर MRI, CT स्कॅन. हे पहिले 3 महिने बाळ स्वतःच्या अंगावर पडलं नाही पाहिजे, कारण बाळ हे अपंग होऊ शकतो, आधू होऊ शकतो किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून किरणे टाळणे.